कोल्हापूर शहराचं सुशोभीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत, अशी माहिती महापौर रुपाराणी निकम यांनी दिली। शहरातील आयलँड, मंदिरं आणि बागांचं सुशोभीकरण हे विविध संस्था, CSR निधी आणि लोकसहभागातून केलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर शहराचं सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून माझं शहर माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख रस्ते आणि फुटपाथ यांची स्वच्छता करण्यात आली होती। दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा स्वच्छतेचा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं कोल्हापूर महापालिकेच्या महापौर रुपाराणी निकम यांनी सांगितलं। या अंतर्गत विविध संस्था, CSR निधी तसंच लोकसहभागातून शहरातील आयलँड, मंदिरं आणि बागांचं सुशोभीकरण करण्याचा संकल्प केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काही CSR मधून लोक ॲडव्हर्टाईज घ्या आणि मग कमवा आणि ते डेव्हलप करा, अशा मला आयलँड्स डेव्हलप करण्यासाठी द्यायच्या आहेत, तशाच काही बागा CSR मधून डेव्हलप करण्यासाठी द्यायच्या आहेत। तर खूप सारी नावं माझ्याकडे आलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आपण येणाऱ्या 23 तारखेला कोल्हापूर शहराची स्वच्छता अभियान आणि अशा पद्धतीच्या आयलँड डेव्हलपला देणं आणि मग त्याच्यातून तुमचा इन्कम सोर्स की ज्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीच्या प्रतिकृती तुमच्या बिझनेसच्या ज्या असतील त्या तुम्ही लावून तिथं व्यवसाय सुद्धा करू शकताय। अशा पद्धतीनं माझं कोल्हापूर शहर, जे की कोल्हापूर शहराला खूप ऐतिहासिक वारसा आहे आणि या ऐतिहासिक वास्तूचं, गार्डनचं जतन करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा हातभार आणि त्या अनुषंगानं कोल्हापूर शहर डेव्हलप करूया। कोल्हापूर शहराच्या या स्वच्छता अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन महापौर रुपाराणी निकम यांनी केले।